ठाणे से बीजेपी नेता संजय केलकर ने केंद्रीय बजट को विकसित भारत का मंत्र बताया। यह बजट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के विकसित भारत के संकल्प को मजबूत करता है। आगे संजय केलकर ने कहा कि इस बजट में युवा, महिलाएं, किसान और उद्यमियों के लिए विशेष योजनाएं हैं। साथ ही जलमार्ग, महामार्ग और रेल मार्ग के लिए बड़ी धनराशि का प्रावधान किया गया है। यह बजट स्वदेशी सोच को मजबूती देता है और वैश्विक आर्थिक चुनौतियों के बावजूद भारत की रफ्तार बढ़ाएगा। आज केंद्र सरकारचं जे बजेट जाहीर झालेलं आहे, अर्थसंकल्प, हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताचा मंत्र जो देशाचे प्रधानमंत्री आणि विश्वगुरू आदरणीय नरेंद्र मोदीजी हे गेली 10 वर्षापासून देत आहेत, त्याच्यासाठी कटिबद्ध असलेला हा अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं। कारण की या अर्थसंकल्पामुळे विकसित भारत, उद्याचा भारत जो आहे, याला सर्व घटकांना न्याय देऊन गतिमान करणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प दिसतो। कारण याच्यामध्ये तरुणांना, महिलांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना, सर्व घटक जे आहेत, या घटकांना पुढे नेण्यासाठी जे जे करायला लागेल ते करण्यासाठी विविध योजना आहेत। विविध प्रकारे निधीचं देखील त्या ठिकाणी व्यवस्था आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाहतुकीच्या दृष्टीने हे जे जलमार्ग आहेत, महामार्ग आहेत किंवा रेल्वे मार्ग आहेत, याला देखील फार मोठी तरतूद करून स्वदेशीची जी संकल्पना यापुढे आणलेली आहे, ही स्वदेशीची संकल्पनेला अधिक बळ देणारं अशा प्रकारचा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलाय। मला निश्चितपणे खात्री आहे की जगामध्ये जरी आर्थिकदृष्ट्या अनेक संकट असतील तरी भारताच्या या अर्थसंकल्पामुळे प्रगती होणार आहे आणि विकसित भारत जो आहे त्याला निश्चितपणे गती मिळणार आहे आणि आपलं जे स्वप्न आहे, हे विकसित भारताचं स्वप्न साकार होण्याकरता या अर्थसंकल्पाचं खूप मोठं सहकार्य मिळणार आहे।